खेळ बघितलेला आहे. तिने लग्नात हातात घातलेले पैसे सुद्धा एवढे आहेत. म्हणून आज ती कुठल्या स्टेजवर आली. आज 50-50 लाखाचे 2 प्लॉट तिच्या नुसत्या कमाईवर तयार केले. की तुम्ही जे नियोजन करता, ती बचत करता आणि त्याचा योग्य वापर करता, आणि वापर करताना तुमचं मन ढळलं नाही पाहिजे. भरून मला लावू दी. दाखव कुठं कुठं लावलं. वरी बघ, वरी बघ. जागवपणा नेहमीसारखं सुरू आहे. हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आंघोळ झाली आहे, देवपूजा वगैरे करून घेतली आहे. आता नाश्ता पण बनवलेला आहे. जेवणाचं बघते मी, आणि इकडे दूध वगैरे पण तापायला ठेवलं. आत्ताच एवढं दूध पण आलं आहे. आणि दूध खरं तर ना एक एक्स्ट्रा पॅकेट घेऊन आलेले, कारण का थोडंसं कसं म्हणजे चहा किंवा 1-2 वेळाचं एक्स्ट्रा होऊनच जातं. त्यामुळे मग जेवण बनवायचं रुटीन तर मी नेहमीच शेअर करत असते. त्यापेक्षा जास्त आमच्या गप्पा किंवा इथलं जे काही असेल ते शूट करण्याचा प्रयत्न करते. खरं तर पप्पांना खूप कन्व्हिन्स केलं होतं कालपासून की चला थोडंसं बाहेर जाऊन येऊ, किंवा मग ज्योतिबा आहे, किंवा आई अंबाबाईचं दर्शन करून त्या आल्यात, पण ज्योतिबा पन्हाळा आहे, आदमापूर आहे, तर तिकडे जाऊया. शांभवीतच आहे, त्यामुळे तुम्हाला तिचा आवाज येत असेल. पण ते काही म्हणतात की नको, मी म्हणजे मला फिरायला खूपच नकोसं वाटतंय, कारण का थोडंसं कसं त्यांना पायाचा पण आणि मनकाचा पण थोडा त्रास वाढला आहे. आणि गावी असताना तुम्ही तर पाहिलेले आहेत ब्लॉग, पप्पा आजारी होते त्याचे. त्यामुळे मग आता ना असं चाललं आहे की आराम करू दे मला, असं म्हणतात ते. त्यामुळे आणि हॉटेलमध्ये जाण्याचा प्रश्न पण तेच की होय आहे. पप्पांना मी म्हटलं बाहेर जेवायला जाऊ वगैरे, तर काय म्हणतात का रडतीयस. हे असं नौटंकी चाललेली असते आमचे वेगवेगळे चेहऱ्याचे हावभाव करत. होय, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा. शांत बसल्या मॅडम, काकेत बसलेस. असं मी आई जवळ बसलेली चालत नाही, कुणी तिला असा हात लावलेला चालत नाही. लगेच रडायला सुरू. ज्योतिबा, पन्हाळा आणि आदमापूरला जायचं आम्ही प्लॅनिंग केलं होतं. जसं पप्पा येणार आहेत म्हटल्यानंतर आई पण म्हणली होती यावेळी जाऊ सगळी, आणि गाडी वगैरे ठरवून जाऊ छान. पण पप्पांची काही इच्छा नाहीये, नकोच. आणि पप्पांना एक्स्ट्रा बोलण्याला पण आवडत नाही. आणि आराम करू दे म्हणते तेवढंच. आरामच करतात ते. आणि खूप फोर्स करायचा म्हटलं तर त्यांचं स्वभाव खूप स्ट्रिक्ट आहे. म्हणजे असं आपण असं ना चला ना हे ना ते ना तसं नाही जमत. अगदी मोजकं 2 शब्दात विषय मिटला असं. त्यामुळे म्हणणार जबरदस्ती जर आपण म्हणलं काय ग ते ना घरीच बनवतोय आम्ही जेवण जास्त तर, कारण त्यांचं असं असतं ना पप्पांचं. म्हणजे खूपदा आई पण म्हणली की गावी तुम्ही नाही जात, पण इथं तरी काय प्रॉब्लेम आहे चला. आई म्हटली हे बनले, मी म्हटलं ते म्हणले घरी आणून काय बनवून खायचं ते खाऊ, पण मला बाहेर काय नको. त्यांनी बाहेरचं जमत नाही, आवडत मसाला काहीच आवडत नाही. आणि इकडे बघा हिचं काय हे माझ्याजवळ का बसली जीवन म्हणती नाही उठते मी उठते. तर असं चाललेलं आहे. ओ तर चला जेवणाचं वगैरे ही काय मला व्हिडिओ नाही करत. उठते आपलं रेग्युलरचं जेवायला बनवूया घरच्या घरी. आणि नॉनव्हेज वगैरे तर मध्ये आधी चालू आहेच. हे जास्त तर रात्रीच्या वेळी बनवतात, त्यांना खूप आवडतं. पण आता सकाळी त्यांना वेळ नसतो, आणि पप्पांना खरं तर त्यांच्या हातचं खूप जेवण आवडतं नॉनव्हेजचं. त्यामुळे ते म्हणतात हॉटेलपेक्षा तुम्ही चांगलं करते, कशाला उभी राहू द्या. सो हे हॉटेलमधले आवड नाही, घरची आवड आहे. फक्त त्यांना भाकरी टाकायचं काम माझं चालू आहे. चला अशा पद्धतीनं. आणि पप्पांना जास्त मी दाखवायचं काय होतं माहिती का, ते काही एवढं कॅमेरा फ्रेंडली नाही आहे. आई जशी पटकन कॅमेऱ्यावर मिक्सअप होतं तसं त्यांचं नाही आहे. ही मुलगी खूप आगाऊपणा करते, हिला झोपवते आणि मग मी कंटिन्यू करते. वाढून घेतलंय जेवणामध्ये पप्पांच्या आवडीची कांद्याची चटणी, वांग्याची आमटी केसराची, आणि त्यासोबत दूध, केळाचं शिकरण, म्हणजे दुधामध्येच केळाचं शिकरण, आईसाठी भाकरी आहे आणि बाकी सगळ्यांसाठी चपाती. अशा पद्धतीने आता मला जेवायला वाढून घेतलंय. आणि पप्पांना मी खूपदा म्हटलं की तुम्हाला लवकर जेवायची सवय वाढते, पण नाही,
ते म्हणायला लागले की पाहुण्याला येऊ द्या. आता पाहुण्याला यायला खूप उशीर आहे. शेवटी पाहुण्यांनी कॉल करून सांगितल्यास मग आता जेवायला ते तयार झालं आहे की नाही. तर आता ते म्हणजे त्यांचे जरा जास्तच आज कामाचा लोड आहे यांना, त्यामुळे वेळ लागेल. तर आता आम्ही जेवण करून घेतो आणि मग आल्यानंतर ते कंटिन्यू करते. मग अशीच आमची जेवणं झालीत. आता 3 वाजत आहेत. थोड्या वेळात स्त्री पण येईल शाळेतून. आत्ता हे आलेत. आता मी त्यांना जेवायला वाढते. पप्पा आणि ते गप्पा मारत बसलेत. हातपाय तोंड धुतले त्यांनी. आता मी तोपर्यंत जेवण वाढते आणि शेअर करते जे काय असेल ते दिवसभरात. त्या दिवशी बाहेरून येताना स्त्रीसाठी थेराबँड आणला होता. त्याच्यासाठी आता गरजेचं आहे आणि खूप दिवसांनी मागत होता. त्याचे एक्सप्रेशन्स बघा. त्यांना तिकडच्या रूममध्ये गाणं लावलेलं आहे, हिंदी सॉन्ग आहे आणि कॉपीराईट येईल म्हणून मला काही पार्ट इथे म्यूट करावा लागतो आणि व्हॉइस ओव्हर करते. तू म्हणत होतीस काल रात्री मला वाटलेलं तू 13 बँडच देणार आहेस आणि म्हणून तू मागवलेलंस का ते कपड्याचं स्टँड. मला वाटत 13 बँड मागवलंस म्हणून ना. थँक्यू. स्त्रीला आता नवीन क्लासेस लावलेत धनुर्विद्येचे आणि तिथे ना त्याला हे खूप गरजेचं होतं प्रॅक्टिस करण्यासाठी. काही दिवस त्याने ॲडजस्ट केलं, पण म्हटलं हीच ती वेळ आहे जेव्हा त्याला ते घेतलंच तो खुशही होईल आणि त्याचा त्याला यूजही होईल. आजोबा उद्या हॉटेलला जेवायला जायचं. नाही कधीच हॉटेलला जेवण करीत नाही. वा. त्याचं कारण असं आहे की हॉटेलमध्ये ज्यावेळेस आपण जेवण करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये बऱ्याच वस्तू अशा असतात की पचन क्रियेला घातक असतात. केमिकल म्हणा, मसाले म्हणा, काही म्हणा. मग आपण घरी जर 100 रुपये जेवण करीत असतात 400 रुपये जातो आणि पैसे जास्त आणि पोटावर वाईट परिणाम. मला कसं वाटतं मग ही गोष्ट लक्षात आली पाहिजे तुमच्या. जोपर्यंत तुमच्या लक्षात तुला म्हणजे जर आताच ही गोष्ट लक्षात आली तर तुझ्या आयुष्यामध्ये तुला बिमारी होणार नाही आणि काहीच नाही. कारण तू शोध बघेल. तसं मी ही शाळेत असताना शोधलं. बाबा आपण जेवायचं कुठं, मसाला खाल्ल्यावर आपलं पोट बिघडत आहे का? माझ्या घराची पोट बिघडते, आपलं बिघडत नाही. अजून माझं वय 76 वर्ष झालंय, कधी पोट दुखत नाही, कधी डोकं दुखत नाही, शरीराला बिमारी आणि जीवन माझं आनंद आहे. आनंदी राहील जितकं आरोग्य चांगलं. म्हणजे एवढ्या ह्याचा एवढं महत्व आहे. त्यासाठी त्याच्यावर आपण 100% विचार केला पाहिजे. आलं. आणि परत आपले 100 रुपयाच्या ऐवजी 400 रुपये गेले म्हणजे आपलं आर्थिक नुकसान घेतलं परत दवाखान्यात आणि दवाखान्याला पैसे घ्यायचे वाचले, पण आर्थिक नुकसान वाचलं. म्हणजे आपले हे 300 रुपये, दवाखान्याचे 100-300 रुपये, 500 रुपये वाचले. हेच जर 500 रुपये आपण FD मध्ये टाकले, RD मध्ये टाकले बरं का, तर 6 वर्षाला 50,000 रुपये ऑटोमॅटिक. काही न करता डोकं न चालवता. त्याला एवढं महत्व आहे. आणि हे ज्या माणसाला कळलं तो माणूस आयुष्यात कधीच फेल जातो, तो श्रीमंत होतो. सत्य परिस्थिती. त्यासाठी आपण प्रत्येक गोष्टीवर मनन केलं पाहिजे. मग ही गोष्ट करायची. तू लक्ष झालं पाहिजे आपला आजोबा का करीत नाही, अमुक माणूस का करतो. मग आजोबा करीत नाही म्हणजे आजोबाची आज काय परिस्थिती. आज मी सर्वसामान्य माणूस कोट्यावधीची जमीन घेऊ शकतो नाही. काही माणसं कोट्यावधीची जमीन विकतात. फरक कसा आहे त्यांच्यात आणि माझ्यात फरक कसा आहे. आणि ही गोष्ट जर वेळेला तुमच्या लक्षात आली, लहानपणी खरोखरच लक्षात आली, तर तुमच्या एवढा श्रीमंत माणूस होत नाही. आणि ही गोष्ट तुमच्या त्यावेळेस जर लक्षात नाही आली तर तुमच्या एवढा दिवाळखोर माणूसच नाही. ही सत्य परिस्थिती आहे. आणि जीवनात
माणसाला सुखी होण्याचा हा एक मंत्र आहे. आणि तो मंत्र जो माणूस जपतो, तयार करतो, तो माणूस गावामध्ये श्रीमंतच राहणार. मला एक उदाहरण सांगतो. हा. मी आज 50 वर्ष झालं प्रपंच करतो. माझे आई वडील गरीब होते, लोकांची शेतं करायचे, हे करायचे. मग मी त्यावेळेस विचार केला शाळेत असताना, आपल्या आई वडील किती कष्ट करतात आणि आपण काय करतो. तर मी पेन्सिल सुद्धा विकत घेत नव्हतो. मला कुठंतरी सापडायची आणि ती जपून ठेवायची आणि त्याच्यावर म्हणजे आई वडिलांना थोडाही त्रास दिला जात नव्हता. कधी ओळखलं मी 6वी 7वी मध्ये असताना ओळखलं. त्यावेळेस सगळ्यात गरीब आमचं घर होतं. कशामुळे श्रीमंत झालं? नियोजन केलं आणि पचवतीचं नियोजन केलं. सगळ्यात महत्वाचं जीवनात जर विषय तुमचा असेल, तुम्हाला तरायचं असेल, तुम्हाला मोठं व्हायचं असेल, तर तुम्हाला नियोजन करायचं शिकलं. आता माझे नातून समज तू आहेस, अगर बयाची मुलं आहेत, प्रत्येकाकडं जन्म एवढं झालं नाही वर्षाचं तवापासून गल्ले आहे. आणि एवढ्या गल्ले भरले माझे पण हा. मी एक फोडला. मग त्याचं कारण काय माहिती आहे का? दुसऱ्याची लेकरं काय करतात माहिती आहे का? आपण जर एक ₹5 दिले लेकराला, तर ती जाते तर गोळ्या बिस्किट चॉकलेट खाते, दात पिटून येत. तुम्ही काय करता? गल्ल्यामध्ये पैसे टाकता, गल्ला मोठा करता. तोच गल्ला तुम्ही जर योग्य वापर केला पुढे, माझ्याकडे 20-30 गल्ले भरले. ते गल्ले तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये वापर केला आणि तशीच सवय जर पुढे ठेवली, तर तुमच्या एवढा श्रीमंत माणूस तुम्ही होऊ शकतो. तुमची लेकर बाळा बी शिकते की सगळं चांगलं राहणार, लेवलमध्ये राहणार. ही माणसाने केली पाहिजे आणि हे केली पाहिजे. आणि सापडली तर सोडली न पाहिजे. नाहीतर थोडं श्रीमंत झालं, चालला इळातून 10 आपल्याला, इळातून 10 गुटखे खायला लागला. काय राहतंय तुमच्याजवळ? तेच पैसे जर गल्लेत पडले, पडला गल्ला. हे जीवनासाठी अशा गोष्टी फार उपयोगी आहेत. हे तुम्ही आताच्या पिढीनं, लहान पिढीनं, अगर सुद्धा तरुण पिढीने जर हे शिकलं, तर त्याला कधीच म्हणजे वाईट प्रसंग येत नाही. खेळ बघितला नाही. तिने लग्नात हातात घातलेले पैसे सुद्धा योग्य आहेत. मी तरी गल्ले टाकले. म्हणून आज ती कुठल्या स्टेजवर आली? आज 50-50 लाखाचे 2 प्लॉट तिच्या नुसत्या कमाई होत आहेत. ही तुम्ही जे नियोजन करता, जी बचत करता आणि त्याचा योग्य वापर करता, आणि वापर करताना तुमचं मन डळलं नाही पाहिजे. कल्ला सासला की निघाला दारू कमी पडत. तुम्हाला देव सुद्धा म्हणतो ह्या माणसालाच पैसे द्यायला पाहिजे, असं ही रेल आहे. शिकले लोक तर गरीब माणूस हुडकावा लागेल, सापडणार नाही. सोडायला चालली मी. तिचा मूड नव्हता शाळेत जायचा, पण म्हटलं की बाबा नाही, असं नकोच करू. आजोबांनी समजून सांगितलं. त्यानंतर मग तो तयार झाला. कधी कधी मुलांना काय होतं काय माहित, अचानक पोट दुखायला लागतं, कधी आणि वॉमिटिंग आल्यासारखं होतं, डोकं दुखतं, असं काही काही सुरू असतं. चला आता पप्पा वगैरे सगळेच उठलेले आहेत, फक्त शांभवी झोपलेली आहे. काल तर टायमिंगला उठली होती. पप्पा ब्रश करतात, तर मी आता पटकन नाश्ता पण सर्व करते. नाश्ता स्त्रीबरोबरच सगळ्यांसाठी बनवला आहे, तो म्हणजे शिरा. बघा काय चाललंय, तूप शोधायला. तुमचे मालक तेच काम कधीच राहत नाही. काम सोडून काहीच नाही, आवडत नाही दुसरं काय. आपल्या कामाला बांधली चिटकून. मी अजून पण झोपलेली आहे. पप्पांना नाश्त्याचं विचारलं तर ते बोलले आताच नको, आणखी मला आंघोळ करायची. आणि आंघोळ झाल्याशिवाय ते कधीच नाश्ता करत नाही आतापर्यंत. तिथं त्यांना आंघोळ झाली की अंबाबाईच्या दर्शनाला जातात आणि दर्शन करून आलं येईपर्यंत नाश्ता तयार होतो, मग नाश्त्याला बसतात. असा नियम आहे त्यांचा. नियमच आहे. अजून पण ते ना म्हणजे आंघोळ झाली की देवाऱ्याच्या तिथे येऊन कुंकू लावून मग दिवसाची सुरुवात करतात, तर मग नाश्ता असं. त्यामुळे आता मी आंघोळीला जाते. आणि मला वाटलं होतं इथं आल्यास थोडंसं
रुटीन चेंज करतील, पण नाही ते आंघोळ करून मगच करणार नाश्ता. काल पण मी म्हटलेलं, मला माहिती आहे तरी पण मी विचारते की भूक लागली असेल तर म्हणून. मग आता मी पटकन आंघोळ वगैरे करून घेते आणि मग त्यांच्यासाठी बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे आम्ही सगळेजण मिळूनच नाश्ता करू. हे तर काही नाही, रात्री नाईट ड्युटीला पण होते, आज सकाळी पण गेले, पाहुणे आले आणि जास्त ड्युटीला लागले. रात्री पण किती झाले ते 2 आहे की नाही, 2 वाजेपर्यंत बाहेर होते आणि सकाळी 5:30ला आणि गेले, पहाटे 5:30. लवकरच गेलं. बघतो रडती असली किती उंटाचा उचलू हातानं दिसा ही भाजून मीठ टाकून इतकं छान लागतं म्हणजे. आता आमच्या घरात स्वीटकॉर्न नेहमीच असतं. त्याचं कारण म्हणजे घरात सगळ्यांनाच ते आवडतं. काही वेळा मक्याचं कणीस उकडवून, तर काही वेळा त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडं लाल तिखट आणि किंचित तेल टाकायचं आणि ते छान परतून घ्यायचं. यावरती लिंबू पिळल्यासुद्धा छान लागतं. तर मग भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. आणि ब्लॉग आवडला असल्यास लाईक करून हाईपसुद्धा द्या. बाय.